शुभप्रभात मित्रांनो, माझी सकाळ झाली आहे. मी चायनीजची तयारी करते. आता मी तेल टाकते. हे मी सगळं चॉपिंग केले, अद्रक, लसूण आणि मिरची, आणि हे नूडल्स आणि राईस बॉईल केलेत. आणि आता मी नूडल्स फ्राय करणार आहे टाईमपाससाठी. आणि हे सूप बरोबर द्यावे लागतात, भेल बनवावी लागते, त्यासाठी नूडल्स मला फ्राय करावे लागतात. तर ते नूडल्स फ्राय करते मी आता. नूडल्स चांगले व्हाईट कलरचे आहेत आमचे, जे चांगले क्रिस्पी होतात. आणि इथे साईड बाय साईड माझी बहीण इंडियनला चिकन बनवते. इंडियनची पण सगळं व्हेज थाली आणि चिकन मटन सगळं बनवावं लागतं. तर आम्ही जास्तीत जास्त सगळं चुलीवरच इंडियनचं बनवतो. चायनीजसाठीच आम्ही गॅसचा यूज करतो. तर सकाळी लवकरपासूनच आमची तयारी चालू होते. कस्टमर तर 12 नंतर येतात, पण आम्हाला सकाळी लवकरच तयारी करून ठेवावी लागते, कारण की कस्टमरला कशी घाई असते. हे बघा, नूडल्स कसे माझे फ्राय झाले आहेत, चांगले क्रिस्पी झालेत. आता मी हे नूडल्स काढते आणि सेकंड बॅच फ्राय करायला ठेवते, कारण की नूडल्स फ्राय जास्त लागतात, म्हणून आता सेकंड बॅच फ्राय करायला ठेवते. नूडल्स डब्यामध्ये पॅक ठेवले तर 2-4 दिवस चांगले राहतात. तेवढे राहत नाहीत, पण चांगले राहतात, नूडल्स खराब होत नाहीत. आणि हे मी सेकंड बॅच टाकली फ्राय करायला. बघा नूडल्स कसे क्रिस्पी झालेत. आता हे सेकंड बॅच अशी सुट्टे टाकावे लागतात, नाही ते एका बाजूला भरपूर राहिले तर मग ते शिजत नाहीत. हे आमचे पॅम्पलेट्स आहेत आणि हे माझी आता चॉपिंग चालू आहे. पॅम्पलेट्समध्ये थोडी मिस्टेक आहे, ती सुधरून मग चॉपिंग करायला बसली आहे मी. आता हे मी कोथिंबीर वगैरे चिरली आहे, बाकी सगळं चिरून ठेवलं आहे. आणि हे मी आता चिकन फ्राय करायला घेतलं आहे. क्रिस्पी चिल्लीसाठी चिकन लागतं ते. ही माझी सगळी पूर्ण तयारी आहे आज चायनीजची. हे बघा घरात ह्यांचं काय माझी बहीण परत पॅम्पलेट नीट करत बसली. आणि हे बघा मुलं काय करत आहेत. हा आमचा सुदामा आहे, यांना आम्ही खायला इथे देतो. आणि इथे गोणी टाकली झोपायला. थंडीमध्ये सगळ्या प्राण्यांना तुम्ही पण खायला आणि झोपायला त्यांची व्यवस्था करा. गोणी वगैरे घराबाहेर टाका, त्यांना पण खूप थंडी लागते. त्यांना दिलेला एक भाकरीचा तुकडा व थोडी झोपायला जागा, त्याच्याबदल्यात ते आपल्याला भरपूर आशीर्वाद आणि प्रेम देतात.